नमस्कार महिलांनो, तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी घेऊन आलोय महिला प्रवर्गासाठी. गुलाबी ई रिक्षा उपलब्ध करून देण्याबाबत मान्यता देण्याबाबत अधिकार आलेला आहे मित्रांनो. जसं की तुम्हाला माहिती आहे, पिंक गुलाबी ई रिक्षा ही योजना आलेली आहे मित्रांनो. त्यासाठी अधिकार आलेला आहे मित्रांनो. तर तुमच्या समोर संपूर्ण माहिती मी सांगणार आहे मित्रांनो. कशा पद्धतीने तुम्हाला अप्लाय करायचं ते पण मी सांगणार आहे या व्हिडिओमध्ये. संपूर्ण माहिती शेवटपर्यंत ऐकायची मित्रांनो. आणि चॅनलवर नवीन असाल महिलांना, तुम्ही चॅनल सबस्क्राईब करून ठेवायचे, बेल आयकॉनला प्रेस करून ठेवायचे. चला तर मग सुरू करूया हा व्हिडिओला. जसं की तुम्ही बघू शकता मित्रांनो, तर मी जी आर ओपन केलेला आहे. राज्यातील गरजू महिलांना रोजगारासाठी पिंक गुलाबी ई रिक्षा उपलब्ध करून देण्यास मान्यता देण्याबाबत हा जी आर आलेला आहे मित्रांनो. दिनांक 16 सप्टेंबर 2024 चा हा जी आर असणार आहे मित्रांनो. ओके, इथं लिहिलं त्यांनी प्रस्तावनामध्ये त्यांनी काय लिहिलंय? राज्यातील महिला व मुलींना रोजगार निर्मितीस चालना देणे, त्यांचे आर्थिक सामाजिक पुनर्वसन करणे व स्वावलंबी आत्मनिर्भर करणे, सहनशक्ती करण्यास चालना देण्याकरिता, तसेच महिला व मुली यांच्या सुरक्षित प्रवास करणे यासाठी नोकरी तसेच रोजगाराच्या जास्तीत संधी उपलब्ध असलेल्या मुंबई उपनगर, ठाणे, पुणे, नाशिक, कल्याण, अहमदनगर, नवी मुंबई, पिंपरी, अमरावती, चिंचवड, पनवेल, छत्रपती संभाजीनगर, डोंबिवली, वसई विरार, कोल्हापूर, सोलापूर या शहरात इच्छुक महिलांना रिक्षा खरेदी करण्यास अर्थसहाय्य व चालवण्यासाठी इतर सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी राज्यातील गरजू महिलांना रोजगारासाठी पिंक गुलाबी ई रिक्षा ही योजना राज्यात सुरू करण्यास संदर्भ क्रमांक 1 येथील शासन निर्णयामध्ये मान्यता देण्यात आलेली आहे मित्रांनो. ओके, अशा पद्धतीने हा जी आर आलेला आहे. त्यानंतर मित्रांनो, आयुक्त महिला व कृषी विकास आयुक्तालय पुणे यांनी संदर्भ क्रमांक 3 येथील पत्राने सदर योजनेसाठी प्रसिद्ध केलेल्या ई निवेदनाच्या अनुषंगाने प्रीपीड बैठकीमध्ये झालेल्या चर्चेनुसार संदर्भ क्रमांक 1 येथील दिनांक 8/7/2024 रोजीच्या शासन निर्णयामध्ये सुधारित करण्याच्या बाब प्रस्तावना शासनाच्या सादर केलेला आहे मित्रांनो, सुधारणा करण्यासाठी. ओके मित्रांनो, त्या अनुषंगाने दिनांक 3/9/2024 रोजी माननीय मंत्री महिला व बालविकास यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीतील घेतलेल्या निर्णयानुसार सदर शासन निर्णयात सुधारणा करून 13/9/2024 रोजी शुद्धीकरण पत्र निर्गमित करण्यात आले. तथापि ही सदर शुद्धीकरण पत्रातील कोष्टकात केलेल्या सुधारेतील वाक्यरचनेत बदल करणे आवश्यक असल्यास खालीलप्रमाणे बदल करण्यात येत आहे मित्रांनो. काय बदल केला ते पण आपण बघून घ्या मित्रांनो एकदा. शासन शुद्धीकरण पत्र. राज्यातील गरजू महिलांना रोजगार पिंक गुलाबी ई रिक्षा उपलब्ध करून देण्याबाबतच्या दिनांक 13/9/2024 रोजीच्या शासन शुद्धीकरण पत्रातील कोष्ट सुधारणा करण्यात असून ते खालीलप्रमाणे वाचण्यात यावे मित्रांनो. काय वाचण्यात यावे ते बघून घेऊया आपण तिथं. ओके, त्याने 4-5 पॅरेग्राफ दिलेले आहे, आपण ते बघून घेऊया. 4 टप्प्यांमध्ये सुधारणा केलेली. तर दिनांक 8/7/2024 च्या शासन निर्णयामधील मुद्दा आणि सदर शासन निर्णयाची सुधारणा. आता सुधारणा करून त्यांनी हे केलेले आहे आणि जुनं होतं ते 8/7/2024 चं. तर मुद्दा क्रमांक 6 मध्ये त्यांनी लिहिलं तर योजनेच्या लाभार्थ्यांची पात्रता मधील अनुक्रमांक 2 अर्जामध्ये वयाची अट होती 18 ते 35 होती मित्रांनो. वर्ष दरम्यान असणे अनिवार्य आहे मित्रांनो, असं सांगण्यात आलेलं होतं. मुद्दा क्रमांक 6 मध्ये सुधारणा करून अनुक्रमांक 2 इथं अर्जदाराचे वय कमीत कमी 20 ते 40 वर्ष दरम्यान असणे अनिवार्य आहे मित्रांनो. आता इथं 18 ते 35 होते, 20 ते 40 झालेलं आहे मित्रांनो. ओके, मुद्दा क्रमांक 6 मध्ये योजनेच्या लाभार्थ्यांची पात्रता मधील अनुक्रमांक 5 लाभार्थ्यांकडे वाहन चालक परवाना असणे आवश्यक आहे, म्हणजे लायसन इथं पाहिजे होतं. मुद्दा इथं 3 व्हीलरचं, ओके, रिक्षाचं. मुद्दा क्रमांक 6 मध्ये काय सांगितले मित्रांनो त्यांनी, आता अनुक्रमांक 5 मध्ये पात्र लाभार्थ्यांना प्रशिक्षण देणे व वाहन चालक परवाना ड्रायव्हिंग लायसन्सची PSVA बिल्ला म्हणजे त्याला आपण बिल्ला म्हणतो, ते मिळण्याकरिता निवड झालेल्या एजन्सीचे सहाय्य बंधनकारक राहील मित्रांनो. तुम्हाला इथं आता प्रशिक्षण दिलं जाणार आहे मित्रांनो, त्याच्यासाठी एक बॅच बिल्ला बनवून देणार आहे मित्रांनो, ते सांगण्यात आलेलं आहे. आता मुद्दा क्रमांक 12 योजनेतील कार्यपद्धती अनुक्रमांक 4 मध्ये अंतिम मंजुरीनंतर अर्जदार शासनास निश्चित केलेला वाहन पुरवठा व एजन्सीला मान्य असणाऱ्या या बँकेत रिक्षा खरेदीसाठी 70% कर्ज मिळवण्यासाठी आवश्यक कागदपत्रे पूर्तता करून कर्ज मंजूर होईल असं सांगण्यात आलं होतं पहिले. आता त्यांनी मुद्दा बदलून मुद्दा क्रमांक 12 मधील अनुक्रमांक 4 मध्ये त्यांनी येथे अंतिम मंजुरीतील अर्जदार शासनाने निश्चित केलेल्या वाहन पुरवठा एजन्सीचे व पात्र लाभार्थी अर्जदार यांच्या
समन्वयाने मान्य असलेले बँकेत रिक्षा खरेदीसाठी 70% कर्ज मिळवण्यासाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करेल, ही कर्ज प्राप्त करून घेईल असं इथे सांगण्यात आलेलं आहे मित्रांनो. ओके, करून घ्यावं लागेल मित्रांनो तुम्हाला. ओके, मुद्दा क्रमांक 12 योजनेची कार्यपद्धती अनुक्रमांक 7. तर पहिलं असं होतं, अर्जदार परमिट मिळाल्यानंतर शासन मार्फत देय असणारी 20% रक्कम संबंधित वाहन एजन्सीला जिल्हा माहिती व बाल विकास अधिकारी यांच्या मार्फत देण्यात येईल असं सांगण्यात आलेलं होतं. त्यांनी आता इथं चेंज करून काय लिहिलं आता, मुद्दा क्रमांक 12 मधील अनुक्रमांक 7 येथे अर्जदारास परमिट वाहन चालक परवाना मिळाल्यानंतर लाभार्थ्यांना अर्जदारास वाहन प्राप्ती वेळेस शासनातर्फे देय असणारी 20% रक्कम निवड झालेल्या वाहन पुरवठा एजन्सीला जिल्हा महिला व बाल विकास अधिकाऱ्यांच्या माहिती यांच्या मार्फत देण्यात येईल मित्रांनो सांगण्यात आलेलं आहे. इथं काय असणार मित्र, 10% जी डिपॉझिट आहे ना तुम्हाला द्यायची रिक्षा खरेदी करायच्या टायमाला, 20% सरकार देणार आहे मित्रांनो. ते झाले 30%, बरोबर. 70% जे मित्रांनो तुम्हाला ते लोन करून देणार आहे मित्रांनो. म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला फक्त 20%ची सवलत भेटणार आहे त्यांच्याकडून, सरकारकडून मित्रांनो. चांगली ऑपॉर्च्युनिटी 20% भेटता ना, ते पण भरपूर मित्रांनो. घेऊन घ्यायचं, सरकारी फायदा करून घ्यायचा मित्रांनो. ओके, सदर इथं असा जी आर होता मित्रांनो सुधारणाबाबत संपूर्ण माहिती सांगितलेली, कशा पद्धतीने अप्लाय केला तो पण व्हिडिओ बनवलेला आहे मित्रांनो. चॅनलच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकून देईन मी तुम्हाला, तिथून तुम्ही बघू शकता मित्रांनो. याचे जुने जी आर पण मी बनवलेले, सगळ्या माहिती वगैरे दिलेली आहे मित्रांनो. ओके, व्यतिरिक्त तुम्हाला काही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा मित्रांनो. आणि व्हिडिओ आवडला नक्की एक लाईक करायचं आहे. आणि तुम्हाला काही शंका वगैरे असेल, माझ्याशी बोलायचं असेल तर तुम्हाला टेलिग्रामवर मेसेज करू शकता किंवा व्हॉट्सअप ग्रुपवर मला मी मेसेज करू शकता मित्रांनो. ओके, मित्रांनो म्हणतो महिलांना, तुम्ही मला तिथे मेसेज करू शकता. त्या व्यतिरिक्त व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, आणि जास्त महिला प्रवर्गांना शेअर करा हा व्हिडिओ. चांगली इथं रोजगार निर्माण झालेली मित्र. रिक्षामध्ये पण भरपूर फायदा आहे. मुंबईमध्ये भरपूर रिक्षावाले पण खूप 2,000 1,500 रुपये रोजचे कमवत असतात मित्रांनो. ओके, त्यासाठी पण चांगली संधी आहे. ओके, 1,000-1,200 रुपये डिझेल खर्च वगैरे काढून, तुमचा सीएनजीचा खर्च काढून आपल्याला करू शकता मित्रांनो. चांगली ऑपॉर्च्युनिटी आलेली आहे, तर करू शकता तुम्ही. रिक्षा चालू शकता. महिला पण कुठेतरी पुढे आलेल्याच पाहिजे. यासाठी हे सगळं जी आर वगैरे काढण्यात येते आणि अशा सरकारकडून योजना काढण्यात येत्या मित्रांनो. तर चांगली ऑपॉर्च्युनिटी, फायदा घ्या महिलांनी याच्याबद्दल. आणि तुम्ही चॅनल नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करायचं आहे आणि बेल आयकनला प्रेस करून ठेवायचं. असेच व्हिडिओ मी आपल्यासोबत सादर करत असतो. महिलांचे जी आर असो, पुरुषांचे असो, जॉब रेट असो, शेतकरी माहिती असो, संपूर्ण माहिती आपल्या व्हिडिओवर बघत असतो. प्रायव्हेट जॉब, गव्हर्नमेंट जॉब, कोणतीही माहिती असो, सगळे आपण अपडेट देत असतो मित्रांनो. हिंदी आणि मराठी लँग्वेजमध्ये, दोघी लँग्वेजमध्ये जाऊन व्हिडिओ बनवत असतो मित्रांनो. संपूर्ण माहिती तुम्हाला आवडली असेल तर शेअर करायची आणि चॅनल सबस्क्राईब करायचं, बेल आयकनला प्रेस करायचं मित्रांनो. अशीच माहिती, अशीच व्हिडिओ बघण्यासाठी भेटू आपण नेक्स्ट